संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर हा वन्यजीव प्राणी सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो। त्यानिमित्त गोंदिया जिल्ह्यामध्ये वन विभागाद्वारा तसेच संडे सायकलिंग ग्रुप, हिरवळ संस्था, सारस बचाव समिती अशा विविध सामाजिक संस्थांद्वारा वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी तसेच गांधी जयंती निमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅली दरम्यान गोंदियातील 83 वर्षीय धावक मुनालाला यादव यांनी गांधीजी यांच्या वेशभूषेत ते आल्याने ते यावेळी आकर्षण ठरले होते। गोंदिया जिल्हा हा वन्य प्राण्यांसह अनेक जैविक वनस्पतीने नटलेला जिल्हा आहे। त्यामुळे जिल्ह्यातील जैविक वनस्पती आणि वन्यजीव प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून लोकांमध्ये जनजागृती करून वन्य प्राणी इतर महत्त्वाच्या वनस्पतींची कशा प्रकारे रक्षा करण्यात येईल आणि पर्यावरणाचे रक्षण कशा प्रकारे करता येईल तसेच आपले शरीर सुदृढ कशा प्रकारे ठेवता येईल असा सामाजिक संदेश देत आज वन विभागाद्वारे गोंदिया शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। तर गोंदिया शहरात सायकल रॅली काढत सायकल चलाव, पर्यावरण बचाव, झाडे लावा, झाडे जगवा, सेव्ह वाईल्ड लाईफ यावेळी असे स्लोगन देण्यात आले। तर या सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने वन विभागासह सायकलिंग संडे व विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता। गोंदिया वन विभाग की तरफ से भी आज 2 अक्टूबर को या वन्यजीव सप्ताह के उपलक्ष्य में संडे साइकिलिंग ग्रुप गोंदिया, यहाँ की स्थानिक एनजीओ, सेवा संस्था, हिरवळ संस्था और हमारा क्षेत्रीय सारा स्टाफ इनके सहयोग से यहाँ पर साइकिल रैली का आयोजन किया और सभी लोगों ने बड़े उत्स्फूर्त तरीके से इस साइकिल रैली में सहभाग लिया और वन्यजीव और उनके अधिवास की रक्षा और संवर्धन के लिए एक समाज में एक अच्छा संदेश देने में काफ़ी अच्छा प्रयास किया गया। 2 ऑक्टोबर 2024 आपण दरवर्षी 1 ते 7 वाईल्ड लाईफ वीक आपण सेलिब्रेट करतोच। तर आज 2 ऑक्टोबरला संडे सायकलिंग ग्रुप, वन विभाग, सेवा संस्था, हिरवळ संस्था यांच्या संयुक्त तत्वामध्ये ही शहरामध्ये जनजागृती रॅली म्हणून घोषवाक्याच्या वन्यजीव बचाव, पर्यावरण बचाव ह्या घोषवाक्याने शहरामध्ये एक जनजागृती म्हणून ही रॅली काढण्यात आली, जी खूप यशस्वी पद्धतीने ही रॅली पूर्ण संपन्न झाली। गाव माझा न्यूज करिता राधा किसन चुटे, गोंदिया।